सन्मानित सरपंच आणि विकसनशील गाव यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने मी राज्यातील तमाम सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना एक माहिती देऊ इच्छितो की आपण जो सरकारकडे पाठपुरावा केला होता, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता, या संदर्भातील चर्चा वरिष्ठ सभागृहात विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेत होणार होती। आज मात्र आपण जे मुद्दे मांडले होते की गावठाण वाढीचा जो प्रश्न आहे की गेल्या 60 वर्षापूर्वी गावठाण ठरलं गेलं, परंतु लोकसंख्या जसं वाढत गेली तसं लोक गावाच्या बाहेर गेले, तर ती घरं ग्रामपंचायतच्या नोंदीत घेण्यात यावी। त्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना जात प्रमाणपत्रामुळे अपात्र केलं गेलं, या संदर्भातील विषय होता। त्याच्यानंतर आपल्या स्वतंत्र आपल्याला जे मुंबईमध्ये सरपंच भवन पाहिजे त्याचा एक विषय होता। त्यानंतर ब्रॉडबँड सेवा जी ग्रामपंचायतला पुरवण्यात येणार होती, या संदर्भात सरपंच परिषदेने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती। तर 34,000 कोटी रुपये 2012-13च्या दरम्यान राज्यामध्ये खर्च करण्यात आले, परंतु एवढा पैसा खर्च होऊन राज्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीला ब्रॉडबँड सेवा देण्यात आलेली नाही। तो एक विषय आहे। जिल्हा नियोजन मंडळावर सरपंचांचा एक प्रतिनिधी असावा, हा विषय आहे। पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या सौर ऊर्जा त्याला देण्यात यावी, या संदर्भातील प्रश्न आहे। त्यानंतर जलजीवन मिशन मध्ये अनेक रस्ते खोदले गेले गावातले, ते रस्ते दुरुस्तीसाठी पैसे द्यावेत, हा विषय आहे। आणि प्रत्येक गावाला स्वतंत्र ग्रामसेवक देण्यात यावा, हा विषय आहे। कॉम्प्युटर ऑपरेटरचा विषय आहे। त्यानंतर बंधित अबंधित निधीचा विषय आहे। या सर्व विषयावर आज चर्चा होणार होती, परंतु ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजच्या ऐवजी या संदर्भातील त्यांना काही माहिती घ्यायची आहे। त्यामुळं जे अपात्र सरपंच आहेत या संदर्भात मी जे आतापर्यंतच्या मागण्या केल्या, या संदर्भात सोमवारी सभागृहात चर्चा होणार आहे। ही माहिती मी सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यातील तमाम सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावकऱ्यांपर्यंत पोहोचू इच्छितो। धन्यवाद।